सत्ताधारी पक्षांच्या व्यतिरिक्त ज्या पक्षांच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील संख्येच्या 10% सदस्य असतील त्या पक्षांच्या प्रतोद यांना मंत्रिपदाचा दर्जा अशी एक विशेष आणि विविध सुविधा मिळतील अशी एक आता अट आहे। राज्याच्या संसदीय कार्य विभागाने हा निर्णय घेतलाय। या संदर्भात शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आलेला आहे। नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे पाहूया आपण। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांची कोंडी। सदस्य संख्या पुरेशी नसल्यानं प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा नाही। सरकारकडून प्रतोदांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांना कात्री। विरोधी पक्ष नेतेपद नाही, आता प्रतोदांचे हक्क अधिकारही काढले। विधानसभा आणि विधान परिषदेत प्रत्येक पक्षाचा एक मुख्य प्रतोद आणि एक प्रतोद असतो। मुख्य प्रतोदला कॅबिनेट तर प्रतोदला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2017 साली घेतला होता। या निर्णयानुसार पक्षाच्या मुख्य प्रतोद यांना 25,000 तर प्रतोद यांना 20,000 रुपये प्रतिमाह मानधन, मुंबईतील अधिवेशनासाठी अनुक्रमे 25,000 आणि 20,000 वाहन भत्ता तसेच नागपूर अधिवेशनात वाहन व्यवस्था देण्याची व्यवस्था या निर्णयानुसार देण्यात आली होती। मात्र आता विरोधातील 3 पैकी कोणत्याही पक्षाकडे विधानसभा आणि विधान परिषदेत 10% संख्याबळ नसल्यानं त्यांना नव्या निर्णयानुसार विरोधी पक्षांच्या प्रतोदांना या सुविधा मिळणार नाहीयेत। भाजप 132, शिंदेंची शिवसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 41, सत्ताधाऱ्यांकडे एकूण 230 असं बहुमत। तर विरोधी बाकांवरील संख्याबळ ठाकरेंची शिवसेना 20, काँग्रेस 16, शरद पवारांची राष्ट्रवादी 10, विरोधकांकडे एकूण 46 इतकं संख्याबळ। गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांची मुदत संपली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही रिक्त आहे। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचं विधान परिषदेतील संख्याबळ घटलंय। त्यामुळे नजीकच्या काळात काँग्रेसला विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते पद मिळण्याची चिन्ह नाहीये, कारण काँग्रेसचे परिषदेतील संख्याबळ अवघ 6 झालंय। महाविकास आघाडीत ठाकरे सेनेकडेही 6 सदस्य आहेत। त्यामुळे कोणत्याही पक्षाकडे विधानसभा आणि विधान परिषदेत 10% संख्याबळ नसल्यानं त्यांना नव्या निर्णयानुसार विरोधी पक्षांच्या प्रतोदांना या सुविधा मिळणार नाहीये। कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा मिळण्यासाठी किमान 10% सदस्य संख्या आवश्यक। विधानसभा किंवा विधान परिषदेत विरोधकांकडे सभागृहातील सदस्य संख्येच्या 10% संख्याबळ नाही, त्या पक्षाच्या प्रतोदांना किंवा मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार नाही। काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटातील नेत्यांनी हा निर्णय राजकीय सूडबुद्धीतून घेतला असल्याचा दावा केलाय। मजबूत विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज असताना अशा निर्णयांमुळे विरोधक अधिक कमजोर होतील, तसेच आगामी काळात या निर्णयावरून राजकीय संघर्ष, आंदोलन आणि न्यायालयीन लढाई रंगण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।